तुम्ही ना दोन प्रकारच्या माणसांपासून कधीही लांबच राहा। पहिला प्रकार हा की अशी माणसं की जी तुमच्यामध्ये जो अवगुण नाहीये तो अवगुण आहे असे सांगणारे, आणि दुसरा प्रकार असा की जे गुण तुमच्यात नाहीये ते गुण तुमच्यात आहेत असा सांगणारा एक प्रकार। कारण दोन्ही ठिकाणी हे दोन्हीही प्रकार हे घातकच आहेत। त्यामुळे अशा दोन प्रकारच्या माणसांपासून कायम आयुष्यामध्ये लांब राहायचं आहे। नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजही मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक अशीच नवीन मोटिवेशनल स्टोरी। एकदा काय होतं, एक राजा असतो आणि त्याच्या राज्याचं जो काही उत्तराधिकारी आहे तो उत्तराधिकारी निवडण्याची त्याच्यावरती वेळ आलेली असते। कारण त्याला मुलबाळही नसतं आणि त्याचंही आता वय झालेलं असतं, त्यामुळे त्याला आता निवृत्ती घ्यायची असते या राज्यकारभारातून। तेव्हा मंत्री त्याला सुचवतो की आपण एखादी स्पर्धा घ्यायची का? त्यावेळी राजा म्हणतो की नको, स्पर्धा वगैरे असं काही नको, आपण काय करूयात, साधा इंटरव्ह्यू घेऊयात। राजाच्या पदासाठी इंटरव्ह्यू आहेत अशी दवंडी जी आहे ती गावामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये पेटवा, जेणेकरून ज्यालाही इंटरव्ह्यूला यायचंय तो येईल। मग प्रधान त्यांना सुचवतो की आपण क्रायटेरिया ठेवायचा का की या कॅटेगरीमधली लोकच या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात वगैरे। राजा म्हणाला नको, त्याची काही आवश्यकता नाही, सरसकट कुणीही या ठिकाणी येऊ शकतं राजाच्या पदासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी। तो ठीक आहे म्हणतो। गावामध्ये दवंडी जी आहे ती पिटवली जाते आणि सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचते। सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं, अरे राजाच्या पदासाठी, म्हणजे राजा आपला उत्तराधिकारी शोधतोय आणि त्या पदासाठी आता इंटरव्ह्यू घेणार आहे। मग लोकांची गर्दी होते आणि हीच बातमी जी आहे ती एका गरीब शेतकऱ्याच्या एका मुलाला, तरुण मुलालाही समजते। त्याला असं वाटतं की आपणही प्रयत्न करावा का? पण घरचे म्हणतात, अरे आपली परिस्थिती बघ, आपली शेती केवढीशी आहे आणि आपल्या घरी असं काही आपल्याकडे पार्श्वभूमी नाही, आणि असं असताना आपण विनाकारणच तो प्रयत्न करण्यात काय अर्थ नाही। ते तो तरुण म्हणतो, एक ट्राय तर करू देत मला, मी किमान जाऊन तर येतो। जरी माझी निवड नाही झाली, ती होणार पण नाहीये, शक्यता फार कमी आहे, पण एक अनुभव तर येईल मला, किमान राजाला भेटण्याचा आनंद, सुख तरी मला मिळेल। तर घरचे म्हणतात, ठीक आहे, करणार असाल तर एक प्रयत्न करून बघ। पण आता अडचण मोठी होती की परिस्थिती फार बेताची आहे, घालायला चांगले कपडेही नाहीयेत, फार फाटके मळके असे ते कपडे त्याच्याजवळ असतात आणि त्या कपड्यांना ठिगळही असतात। आता नवीन कपडे शिवण्यासाठी पुरेसे पैसे नाही आहेत, म्हणून कुठून तरी उधारीवरती वगैरे एक असा जरीचा, एक छान असा नीटनेटका असा एक कोट तो शिवून घेतो आणि ज्या दिवशी इंटरव्ह्यू आहे त्या दिवशी तो घालतो। म्हणजे किमान राजासमोर उभं राहण्यासाठी किंवा बसत असताना आपल्याला बरं वाटावं किंवा राजालाही आपल्याला बघत असताना पहिलं इम्प्रेशन आपलं राजावरती एक चांगलं पडावं, म्हणून तो तरुण काय करतो, तो जरीचा कोट घालून त्या राज्याच्या म्हणजे राजदरबाराच्या दिशेने येत असतो। आणि येताना वाटेत होतं काय की बऱ्यापैकी थंडीचे दिवस असतात आणि एक उघडा म्हातारा भिकारी त्या दरबाराच्या जराशा बाहेरच्या बाजूला बसलेला असतो आणि तो जाम कुडकुडत असतो। तर तो म्हातारा त्याला हात करतो आणि बोलवतो। तो म्हणतो की तुझ्याजवळ काही उबदार असेल तर मला दे ना जरा घालण्यासाठी। तो तरुण, आता त्या तरुणाजवळ तर तसं काही नाहीये, शिवाय तो जरीचा जो एक नवीन कोट आहे त्याच्याशिवाय। तो आपल्या कोटकडे बघतो, त्याला वाईटही वाटतं, पण तो म्हणतो की मी तर हा कोट फक्त राजाला माझ्याबद्दलचं एक इम्प्रेशन चांगलं वाटावं म्हणून मी घालून चाललोय, पण खरी गरज तर ही या वृद्ध व्यक्तीला आहे। त्यावेळी तो काय करतो, एका क्षणाचाही विचार न करता त्या ठिकाणी तो कोट काढतो आणि त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याच्या अंगावरती घालतो आणि पुढे निघून जातो। ज्यावेळी निघून जातो त्यावेळी इंटरव्ह्यूला याचा नंबर येतो, हा आतमध्ये जातो राजाच्या कक्षामध्ये। तिथं गेल्यानंतर राजा नसतो, थोड्या वेळाने राजा येतो आणि जेव्हा राजा येतो तेव्हा ते बघितल्यानंतर त्या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तो जो काही राजा असतो तोच भिकारी असतो जो बाहेर त्यांनी पाहिलेला असतो। राजा एका क्षणाचाही विलंब न करता आपला उत्तराधिकारी म्हणून त्या तरुण शेतकरी मुलाची निवड तो करतो। तात्पर्य काय, राजा एकच सांगतो की राजा हा असाच असला पाहिजे की प्रत्येक क्षणाला ज्याला प्रजेची काळजी आहे, प्रजेवरती जो निस्सीम प्रेम करणार आहे, निस्सीम भक्ती ठेवणार आहे, अशाच एका उत्तराधिकाऱ्याच्या शोधात मी होतो आणि माझा शोध तुझ्याजवळ आल्यानंतर संपला। आपल्या आयुष्यात वेगळं काय असतं, आपण चांगलं वागण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं तर आपल्या दिशेनं चांगलं होण्याची बरीच चिन्ह, बऱ्याच शक्यता दाट होतात, हे कधीही विसरू नका। गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, काळजी घ्या स्वतःची। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।